हेलो एवरीवन, दिस इज़ आकाश शिरमुले. वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, DHSची एक्झाम झालेली आहे आरोग्य सेवा संचालनालयाची. ओके, तर इथे आरोग्य सेवा संचालनालय पुणे याद्वारे एक नोटिफिकेशन आलेलं आहे. त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे 10 ज्या पोस्ट आहेत, ओके, ह्या 10 पोस्टचा रिझल्ट आलेला आहे. ओके, 10 पोस्टचा. ओके, आणि त्यानुसार त्यांनी याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे बघा, की गट क आणि गट ड पदभरतीसाठी कागदपत्र पडताळणी. ओके, हे परिपत्रक इथं दिसत आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की 2 तारखेला गुणवत्ता यादी, प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. ओके, या आहार तज्ञाच्या 17, त्याच्यानंतर आहे कनिष्ठ आवेक्षक, नळ कारागीर, वरिष्ठ सहाय्यक, मोलरूम तंत्रज्ञ, दंत आरोग्य, ओके, सहाय्यक यशोपॅथी तंत्रज्ञ, गृहिणी, वस्त्रपाल आणि ग्रंथपाल, असे 10 पोस्टच्या ज्या जागा होत्या त्याच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं हे टाईम टेबल आलेलं आहे DHSचं. ते बघू शकता तुम्ही. 2 तारखेला मेरिट लिस्ट आलेली आहे, गुणवत्ता आणि निवड यादी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांचं गुणवत्ता यादीमध्ये नाव आहे त्यांना ईमेलद्वारे, फोनद्वारे 2 ते 4मध्ये नोटिफिकेशन गेलेलं आहे. आणि 8/2 म्हणजे 8 फेब्रुवारी 2024ला समुपदेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी फेरीचे आयोजन करावे. आणि तसेच 8 तारखेला झाल्याच नियुक्तीचे आदेश देण्यात यावे, अशा पद्धतीचं हे नोटिफिकेशन तुम्हाला इथे दिसू शकतं. ओके, आणि त्यासुद्धा याच्यामध्ये काय म्हटलं आहे, जाहिरातीमध्ये दिलेले जे पदं दिलेले, प्रसिद्ध केलेले 100% रिक्त पदे भरले जाईपर्यंत पात्र उमेदवारांना समुपदेशनाच्या फेऱ्या उपसंचालक, कार्यक्रम प्रमुखी आयोजित कराव्या. दॅट मीन्स दिनांक 15/2/2024 सर्व. ओके, इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे 100% पदं भरायची आहे. जेवढे तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहे म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये तेवढे पदं भरायचे आहे. आणि त्या सगळे पदं 15/2 म्हणजे 15 फेब्रुवारी 2024च्या पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशा पद्धतीने. ओके, 10 पोस्टसाठी दिलेले आहे त्यांनी. ओके, जे आपली स्टाफ नर्सेसची जी पोस्ट आहे ती लवकरच येईल ह्याच वीकमध्ये. याची मेरिट लिस्ट नाही, विभागीय म्हणजे 8 विभागानुसार जी गुणवत्ता यादी प्लस सिलेक्शन यादी आणि वेटिंग लिस्ट. ओके, 1:1च कॅन्डिडेटला बोलावलेलं आहे. ओके, फक्त 1:2 ही वेटिंग लिस्ट दिलेली आहे. म्हणजे 1 इज सिलेक्शन आणि 2 फॉर वेटिंग कॅन्डिडेट. जस्ट लाईक SCचा 1 सिलेक्शन असेल तर 2 वेटिंग, 1-2. जे नाही आले तर मग दुसऱ्याला आणि तिसऱ्याला अशा पद्धतीनं प्राधान्य देणार आहे. ओके, तर अशा पद्धतीची ही लिस्ट लवकरच आपल्या स्टाफ नर्स या पदासाठी या हप्त्यामध्ये म्हणजे या हप्त्यापर्यंत किमान 2 ते 3 दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे. ओके, त्यानुसार त्यांनी काय म्हटलेलं आहे, कागदपत्र पडताळणीच्या वेळी, ओके, आता कार्यालयाने कुठल्या माहितीचा खालील बाबीचा विचार करावा. ओके, तर सर्वात इम्पॉर्टंट रिक्त पदाची माहिती प्रसिद्ध करणे, म्हणजे जसे पर्टिक्युलर हॉस्पिटल, ओके, पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये किती पदं खाली आहे या रिकामे आहे आणि ते भरायचे आहे, ते ॲटलिस्ट समुपदेशन ज्या दिवशी आहे त्याच्या 1 दिवसा अगोदर प्रसिद्ध करावे, जेणेकरून जे विद्यार्थी समुपदेशनासाठी जे येतील त्या विद्यार्थ्यांना कळेल की ह्या RHला, ह्या सब डिस्ट्रिक्टला, या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला किती पदं आहेत. आणि अकॉर्डिंग टू द मेरिट ज्यावेळी तुम्ही गुणवत्तेनुसार व्हेरिफिकेशन कराल तर तुम्हाला तिथे चॉईस मिळेल. ओके, कळलं का, तुम्हाला चॉईस मिळेल. त्यासाठी 1 दिवसा अगोदर ती चॉईस. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या कार्यालयामध्ये, ज्या हॉलमध्ये तुमचं व्हेरिफिकेशन, तिथे LCDद्वारे त्या सगळ्या नोटिफिकेशन करण्यात यावं की या RHला एवढ्या जागा, ह्या सब डिस्ट्रिक्टला एवढ्या जागा, हा सिव्हिल हॉस्पिटल एवढ्या जागा. तर त्यानुसार मग तुम्हाला तिथे ऑप्शन चूज करायसाठी चान्स मिळेल. ओके, ठीक आहे. तर ह्या पद्धतीचं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. हे सगळं व्हेरिफिकेशनचं जे आहे ते तुम्ही व्यवस्थित वाचू शकता. ओके, फेरी आयोजन करायसाठी त्यांनी सगळं दिलेलं आहे. याच्यामध्ये बघू शकता निवड झालेल्या सगळ्या उमेदवारांना काय करायचं आहे बघा. ओके, समुपदेशनाद्वारे कागदपत्र पडताळणीची तारीख व ठिकाण कळवावे. ओके, दिस इम्पॉर्टंट. हजर राहताना सर्व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती व स्वसांक्षित म्हणजे सेल्फ अटेस्टेड 1 बंच असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो की 1 ओरिजिनल घेऊन जावा प्लस 2 झेरॉक्स सेट म्हणजे सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स सेट तुम्ही घेऊन जाऊ शकता. ओके, अकॉर्डिंग टू दिस. ओके, त्यानुसार याच्यामध्ये लिहिलेलं आहे की
हां, समुपदेशांचे जे कागदपत्र पडताळणीच्याच वेळी यादीनुसारच कार्यवाही करावी. ओके. जे खुले मागासवर्गीय उमेदवाराच्या गुणवत्तेनुसार निवड सूची उपलब्ध करण्यात यावी, या पद्धतीने यामध्ये सांगितलेलं आहे. ओके. त्यानंतर हे बघू शकता पद्धत कशी असणार. सर्वात इम्पॉर्टंट नोंदणी, तुम्ही गेल्यानंतर तिथे नोंदणी करावं लागेल. मूळ प्रमाणपत्राची तपासणी करावं लागेल. ओके. हां, ज्या पदासाठी अनुभवाची आवश्यकता आहे, ओके, वाहन चालक वगैरे, त्यासाठी अनुभव प्रमाणाची तपासणी झाल्याशिवाय तुम्हाला नियुक्ती करण्यास पात्र ठरवण्यात येऊ नये, हे सुद्धा सांगितलेलं आहे. प्लस त्यांनी सांगितलं की तिथं ऑलरेडी 2 ते 4 चमू बसतील. ओके. म्हणजे त्याच्यातले 2 जबाबदार तज्ञ जे राहतील, अधिकारी कर्मचारी, ओके, त्यांनी मूळ प्रमाणपत्राची तपासणी करतील. ओके. त्यानुसार एक जी प्रत आहे, ओके, अर्जामध्ये नमूद ओळखपत्र प्रमाणपत्र, अर्जातील पत्त्यावर राहत असल्याचा पुरावा, झेरॉक्स, स्वसाक्षांकित एक प्रत घेणे, उमेदवाराचे 2 पासपोर्ट साईज फोटो ओळखपत्र घेणे. ओके. ह्या पद्धतीने याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके. म्हणजे 4 हे जे टेबल्स असतील तिथे. ओके. एक तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंटेशन बघतील आणि त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला जसं DMERमध्ये तुम्ही बघितलं त्याच पद्धतीचे इथे सुद्धा होईल. ओरिजिनल बघतील, म्हणजे झेरॉक्स घेतील, त्याच्यानंतर तुम्हाला एक म्हणजे कुठे कुठे वॅकन्सी पोझिशन आहे ते दाखवतील आणि त्यानंतर तुम्हाला सिलेक्शन करून, म्हणजे तुम्हाला कुठलं हॉस्पिटल पाहिजे ते नोंद करून पुढे तुम्हाला जाण्यास सांगतील. ओके. त्याच्यानंतर बायोमेट्रिक करणार. TCSने जे बायोमेट्रिक तुमचं एक्झामिनेशनच्या पूर्वी घेतलं, इथे सुद्धा तुम्हाला निवड यादीतील उमेदवाराचे बायोमेट्रिकद्वारे घेतलेल्या हाताचे बोटाचे ठसे व फोटो कागदपत्र पडताळण्याच्या वेळी त्यांच्याकडील प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ओके. तेव्हा बायोमेट्रिकद्वारे घेतलेले ठसे, प्रत्यक्ष उमेदवाराचे बोटे ठसे, हे फोटो ID याची पूर्ण तपासणी करण्यात यावी. ओके. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. TCSला सांगितलेलं आहे की बायोमेट्रिक होणार. ओके. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पॅरामेडिकल, जसे नर्सिंग काउन्सिल, फार्मसी काउन्सिल, डेंटल काउन्सिल, ओके, सगळे. तर यांना काय करणार आहे की जर नोंदणी प्रमाणपत्र जर नसल्यास त्यांच्या नियुक्तीपासून 6 महिन्यात सादर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. ओके. तर तुम्हाला 6 महिन्याचा वेळ देण्यात येईल. फक्त इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे तसं हमीपत्र समुपदेशाच्या वेळी प्राप्त करून घ्यावे. हमीपत्र म्हणजे 6 महिन्याच्या आत मी सबमिट करेन असं एक हमीपत्र तिथं द्यावं लागेल. ओके. त्याचप्रमाणे संबंधित काउन्सिलकडे नोंदणीचा अर्ज केल्याचा पुरावा, ॲक्नॉलेजमेंट किंवा रिसिप्ट तपासणीच्या वेळी उपलब्ध असणे आवश्यक आहे. ओके. आणि काय म्हटलेलं आहे, ठीक आहे, 6 मंथ तुम्हाला टाईम देणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशननंतर या जॉईनिंगनंतर, की नाही बाबा तुम्हाला ही जी नर्सिंग काउन्सिलची, पॅरामेडिकल काउन्सिलची, डेंटल काउन्सिलची जी पण नोंदणी झालेली नसेल, बट आत्ता ॲटलिस्ट तुमच्याकडे म्हणजे पोचपावती, ओके, ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट असणं गरजेचं आहे की आम्ही तिथे रजिस्ट्रेशनला टाकलेलं आहे म्हणून. ओके. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते सबमिट करावं लागेल तुम्हाला. ओके. ठीक आहे. त्यानंतर बाकीचं तुम्ही वाचू शकता. ओके. हां, नियुक्तीचे आदेश तुम्हाला त्याच दिवशी भेटणार आहे, ज्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार त्याच दिवशी. ओके. तशी जबाबदारी सगळं दिलेलं आहे की उमेदवारास नियुक्तीचा त्याच दिवशी आदेश द्यावे, याबाबत परिशिष्ट ब मध्ये विहित ठिकाणी पोहोचपावती घ्यावी. ओके. म्हणजे तुम्हाला एक असं नंबर 1, नंबर 2, नंबर 3 असं लिहिलेलं असेल. ओके. आणि ज्यावेळी तुम्हाला ऑप्शन देतील की ह्या 3मधून कुठलं तरी सिलेक्ट आहे, त्यानंतर तुमच्या त्या नमुन्यामध्ये ते लिहून घेण्यात येईल की हे हॉस्पिटल याला अलॉट केलेलं आहे आणि जी यादी असणार त्याच्यातून ते हॉस्पिटलची जी वॅकन्सी आहे ती कमी करण्यात येईल. ओके. म्हणजे जेणेकरून मागच्या ज्या विद्यार्थ्याला कळेल की तिथे किती वॅकन्सी आहे, म्हणजे त्यानुसार तो तिथे हे करू शकतो. ओके. आणि ज्या दिवशी तुमचं व्हेरिफिकेशन आहे त्याच दिवशी तुम्हाला हे पण मिळेल, ऑर्डर पण मिळेल तिथे. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अधिवास, म्हणजे तुमचे सर्टिफिकेट्स वगैरे असणं गरजेचं आहे. खालील प्रमाणपत्राची पडताळणी होणार. एक तर सर्वात मोठं वयोमर्यादा घेण्यात येईल. ओके. कमाल आणि किमान जी दिली होती DHSने त्याप्रमाणे अधिवास महाराष्ट्राचं म्हणजे डोमेसाईल असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे म्हणून. ओके. शैक्षणिक पात्रता, ओके, त्यानुसार पदानुसारच शैक्षणिक पात्रता, जसे नर्सिंग आहे तर BSc नर्सिंग, GNM वगैरे असणं गरजेचं आहे. याच्यात लिहिलेलं बघा, अधिपरिचारिकेच्या निवड यादीसाठी काय पाहिजे. ओके. हे बघा, अधिपरिचयासाठी डिप्लोमा रिकग्नाइज युनिव्हर्सिटी पजेस बॅचलर. ओके. GNM और BSc नर्सिंग. ओके. हे प्रायव्हेट असो की गव्हर्नमेंट असो, दोघांनाही बंधनकारक असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सर्व गुणपत्रिका असणं गरजेचं आहे उमेदवाराच्या 4 वर्षाच्या. ओके. 3 वर्षाच्या, 4 वर्षाच्या. त्याच्यानंतर पदविका प्रमाणपत्र नर्सिंग अभ्यासक्रमचा. ओके. म्हणजे डिग्री, डिप्लोमा.
ओके, डिप्लोमा सर्टिफिकेट और डिग्री सर्टिफिकेट. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की सर आम्ही तर जस्ट पास आउट आहे, आमच्याकडे पदवी नाही आहे, पदविका नाही आहे, तर काय करायचं? डोंट वरी, इथे तुम्ही इथे पासिंग सर्टिफिकेट द्या आणि त्यांच्यामध्ये लेखी स्वरूपामध्ये हमीपत्र देऊन द्यायचं की नाही आम्ही किमान 1 महिन्यात 2 महिन्यात जे पण आहे तुम्हाला तिथेच विचारायचं, ते देतील तुम्हाला. कारण सगळ्यांना माहिती आहे पास झालं तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट भेटत नाही, त्याला वेळ लागतो. बट पासिंग सर्टिफिकेट सगळ्याकडे असतं, ते तुम्ही सबमिट करू शकता. ओके, त्याच्यानंतर कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट. ओके, त्याच्यानंतर GNM-BScचं कोर्स कम्प्लिशन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्याच्यानंतर आहे तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ओके असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे तुम्हाला बघा, काउन्सिलकडे अर्ज केल्याचा पुरावा असणं गरजेचं आहे, एक्नॉलेजमेंट किंवा रिसिप्ट असणं गरजेचं आहे. जरी तुमच्याकडे सर्टिफिकेट आलं नसेल तरी चालेल. ओके, आणि हे सगळे डॉक्युमेंट सगळ्यांना ओके शासकीय आणि खाजगीसाठी अत्यंत महत्त्वाचे आवश्यक आहे. ओके, त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. त्यांनी काय म्हटलेलं आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कुठल्या इयरचं पाहिजे? ओके, दिनांक 1/4/2021 ते 2022 या वित्तीय वर्षापासून ते जाहिराती प्रसिद्ध झालेल्या वित्तीय वर्ष 23-24. ओके, म्हणजे 2021 ते 2024पर्यंतचे सर्टिफिकेट चालेल. ओके, दॅट इज वित्तीय वर्षातले असणं गरजेचं असं सांगितलं आहे, वाचू शकता तुम्ही. ओके, त्याच्यानंतर आहे संगणक. जर तुम्हाला MSCIT अगर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला नियुक्तीपासून दिनांकापासून 2 वर्षाच्या आत शासन ठरवून दिलेली संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ओके, MSCIT 2 वर्षाच्या आत तुम्हाला देणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे त्याच्यात लिहिलेलं आहे 7व्या क्रमांकाचा मुद्दा म्हणजे काय लिहिलेलं आहे, ज्या उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रापैकी एखादे प्रमाणपत्र उद्या पदवी प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र वगैरे उपलब्ध नसल्यात 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर 7 दिवसाच्या आत सादर करण्यात येईल, अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल. अशा पद्धतीचं तुम्हाला एक हमीपत्र लिहून द्यावं लागेल. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता याच्या 7 दिवसाचंच लिहिलेलं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांकडे डिग्री नसेल तर डोंट वरी, तुम्ही युनिव्हर्सिटीला जाऊन तुम्ही तिकडे अप्लिकेशन देऊन सर्टिफिकेट घेऊ शकता. जॉईन झाल्या 7 ते 8 दिवसामध्ये सर्टिफिकेट सबमिट करा. ओके, भेटून जाईल युनिव्हर्सिटीमधून. ओके, त्यानंतर आहे हिंदी आणि मराठी. अगर परीक्षा पास आउट नसाल तुम्ही तर तुम्हाला पुन्हा परीक्षा द्यावं लागेल. ओके, होणं आवश्यक असणार आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर आहे बऱ्याच गोष्टी अशा आहेत. ओके, हां, आता हे सर्टिफिकेट तुम्ही हे LCD प्रोजेक्टर सभागृहात प्रसिद्ध करायचे. रिक्त पदाचा तपशील कसा द्यायचा? ओके, म्हणजे याच्यामध्ये लिहायचे याच्यात अधिपरिचारिका. ओके, इथे अधिपरिचारिका आता लिहिली तर क्रमांक 1. ओके, आता इथे लिहू शकतो की सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. ओके, एखादं कुठलं तरी जिल्हा कुठला आहे तो, आणि तिथे 4 पदं आहे. ओके, तर ते लिहितील. ओके, जसं ते पहिला कॅन्डिडेट गेला DML, मग त्याच्यानंतर एक गेलं, आता 3 उरतात. अशा पद्धतीनं याच्यामध्ये मेन्शन असेल. ओके, हे बघा इथे लिहिलेलं आहे, तुम्ही इथे वाचू शकता. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, जसं आता 4 पदं रिक्त पदं असतील तर तिथे ग्रामीण रुग्णालय एटापल्ली 1A, ग्रामीण रुग्णालय एटापल्ली 2A, 3, 4 अशा पद्धतीने याच्यामध्ये मेन्शन होईल. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट कोणते? उमेदवाराचे नाव. अशा पद्धतीने तिथे लिस्ट बनेल तुमची. ओके, नाव लिहायचं, पदनाम लिहायचं, अर्ज, बैठक क्रमांक लिहायचा. हां, जन्मतारखेचा दाखला व्हेरी इम्पॉर्टंट. जन्मतारखेचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र नसेल तर शाळा सुटल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षेचं प्रमाणपत्र म्हणजे 10चं बोर्ड सर्टिफिकेट. ओके, 3 पैकी 1 द्यायचं. जात प्रमाणपत्र याच्यात लिहायचं सगळं. ओके, जात वैधता म्हणजे व्हॅलिडिटी. ओके, आता व्हॅलिडिटीसाठी सुद्धा तुम्हाला कमीत कमी 6 मंथ देतील. ओके, याच्यात लिहिलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलं नाही, 6 महिने व्हॅलिडिटी देतील. जॉईन झाल्या त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनकडून, त्या डिपार्टमेंटकडून तुम्हाला सर्टिफिकेट घ्यायचं आहे की आणि त्यांच्याकडून लेटर घ्यायचं आणि समाज कल्याण विभागाला जिथे जात वैधता प्रमाणपत्र करून मिळते तिथे ते सगळे डॉक्युमेंट सबमिट करायचे. विदिन 1 या 2 महिन्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट करून मिळेल. हे सुद्धा लिहिलं आहे. 6 महिने तुम्हाला वेळ भेटणार. ओके, त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल गटात मोडत असेल तर तो सगळं लिहायचं. अधिवास प्रमाणपत्र, त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता 10वी 12वी पदविका वगैरे सगळं लिहायचं. अनुभवाचे प्रमाणपत्र, नर्सिंगसाठी अनुभव प्रमाणपत्र नाही पण बाकीच्या काही पोस्टसाठी असेल ते लिहायचं. त्यानंतर रजिस्ट्रेशनचा क्रमांक वगैरे सगळं लिहायचं. रजिस्ट्रेशन, नर्सिंग, फार्मसी, फिजिओथेरपी सगळं, नोंदणी क्रमांक, दिनांक, कालावधी काय. ओके, तो. त्याच्यानंतर MSCIT सर्टिफिकेट येस असेल तर येस, नो असेल तर नो. ओके, समांतर आरक्षणाचं लिहायचं. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. आता इथं प्रश्न येतो की काय, तर तुमचं DMERची एक्झाम झालेली आहे, त्यातला परफॉर्मा घेऊन तुम्ही तो भरून देऊ शकता. ओके,
अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहतेला पुरावा आहे. याच्यामध्ये तुम्ही लाईट बिल देऊ शकता, तुमचं आधार कार्ड देऊ शकता. ओके, स्वतःचा फोटो असलेले आधार कार्ड आवश्यक. ओके, आधार कार्ड, पॅन कार्ड जे पण आहे तुम्हाला यापैकी सबमिट करायचं. आणि पासपोर्ट साईजचे 2 फोटो तुम्हाला द्यावे लागेल. नाव बदल झालं असेल तर गॅझेट किंवा विवाहात नाव बदल झालं तर ते पण प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट और गॅझेट तुम्ही देऊ शकता. ओके, हे सगळं तुम्ही इथे लिहून या पद्धतीनं यामध्ये उमेदवाराने द्यावयाचे प्रमाणपत्र तुमची सही करायचं आणि हे सबमिट करायचं. ओके, त्यानंतर निवड समितीचा अशा पद्धतीचं हे पूर्ण परफॉर्मन्स तुम्हाला भरून द्यावा लागेल. ओके, आता ते तुम्हाला याचं दाखवून देतो आहे. हां, आता जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर इथे बघा, नियुक्ती संबंधित प्रतिकारी अशा उमेदवाराची नियुक्ती आधी पण 2 आठवड्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक असणारे सर्व कागदपत्र प्राप्त करून घ्यावीत आणि नियुक्ती अधिकाऱ्याने विनाविलंब सादर प्रमाणपत्रे संबंधित जाती प्रमाणपत्र पडताळणीकडे समितीकडे पाठवावी. याशिवाय संबंधित उमेदवारांनी देखील स्वतंत्रपणे जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे त्याच्याकडे असलेले कागदपत्रे पुरावे पाठपुरावा करून शासन निर्णयानुसार करून घेणे. ओके, तर यासाठी किती वेळ देणार आहे? या देणार उमेदवारांना नियुक्तीच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत त्यांचे जात वैध प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. ओके, तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी करायसाठी 6 मंथ देणार आहे जॉईनिंगच्या 2 आठवड्यात. ओके, जॉईनिंग नंतर 2 आठवड्यात संबंधित कार्यालयाकडून सगळे सर्टिफिकेट घेऊन तुम्ही तिकडे त्या प्राधिकाऱ्याकडे सबमिट करायचं. ओके, होप सो. जर हे सगळे डॉक्युमेंट्स आणि सगळी लिस्ट व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. ओके, आणि DMARच्या व्हेरिफिकेशनसाठी रेडी राहा, कारण स्टाफ नर्स या पदाचं या हप्त्यामध्ये मोस्ट प्रॉब्ली लिस्ट येऊ शकतं आणि साधारणतः ही जी 8 तारखेचं हे झाल्यानंतर 10 किंवा 12 तारखेला आपलं पण स्टाफ नर्सेसचं व्हेरिफिकेशनची डेट येऊ शकतं. ओके, होप सो. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, चॅनलसोबत जोडा आणि कुठल्या एक्झामची तयारी करत असेल, ओके, ESIC, नॉर्सेट, RRB कुठलीही एक्झामची तयारी करत असेल तर आमच्यासोबत लर्न नेक्स्ट नर्सिंगसोबत जुळा. ओके, ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, टेस्ट सिरीज चालू आहे. ओके, तर लवकरात लवकर अभ्यासाला लागा. ओके, भविष्यात भरपूर साऱ्या परीक्षा येणार आहे. ओके, होप सो. थँक्यू. जय हिंद.